आष्टी येथे महावितरणची वसुली सुरू. आष्टी तालुक्यात 200 कोटीपेक्षा जास्त थकबाकी असल्यामुळे आष्टी तालुक्यातील कृषी पंपाची थकीत वीज बिल भरावे असे आवाहन उपकार्यकारी अभियंता पवार यांनी केले आहे. मागील काही दिवसापासून आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात थकीत वीज बिल असल्यामुळे आष्टी तालुक्यातील महावितरण मोठे संकटात सापडले आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यातल्या नागरिकांनी तात्काळ वीज बिल भरावे असेही आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रवीण कुमार पवार यांनी केले आहे. 200 कोटीपेक्षा जास्त थकबाकी असल्यामुळे आष्टी तालुक्यातील नागरिकांना आणि ग्रामपंचायत अंतर्गत सुविधा देताना महावितरणला मोठ्या अडचणी येत आहेत. याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी माहिती दिली. पाहूयात. तर्फे डिसेंबर 2020 मध्ये कृषी सवलत योजना 2020 ही आणण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये ग्राहकांचे वीज बिल जवळपास 60 ते 70% माफ होताना आम्ही बघतोय. तर ही खूप चांगली योजना आहे की ज्यामध्ये पर्टिक्युलर ग्रामपंचायतमधून वीज बिल वसूल होणाऱ्या रकमेच्या 33% रक्कम ही त्या गावासाठी जे काही पायाभूत सुविधा ज्या काही आहे तर त्या देण्यासाठी महावितरण करणार आहे. त्यानंतर 33% रक्कम ही जिल्हा लेवलला जे काही नवीन उपकेंद्र असतील, नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर असतील ते इरेक्शनसाठी ती रक्कम वापरण्यात येणार आहे. उरलेली 34% रक्कम ही वीज खरेदीसाठी महावितरणतर्फे वापरण्यात येणार आहे. त्यामुळे ही जी काही स्कीम महावितरणने आणलेली आहे ही ग्राहक उपयोगी असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा फायदा घ्यावा असे आम्ही महावितरणतर्फे शेतकऱ्यांना आवाहन करतो. टोटल आष्टी महावितरणमध्ये 288 कोटी शेतीपंपाची थकबाकी थकलेली आहे. ज्यामध्ये ही थकबाकी 21,000 ग्राहकांकडे थकलेली असून अद्यापपर्यंत 1 कोटी वसुली झालेली आहे. या योजनेअंतर्गत लोकांनी पैसे भरलेले असून 877 लोकांनी पैसे भरलेले आहेत. सध्या आम्ही तर जे ग्राहकांना त्यांचा सुलभ हप्त्यानुसार जे काही पैसे भरता येईल तर ते त्यांनी भरण्यासाठी आम्ही आवाहन करतो आहे. आणि ही योजना मार्च 2024 पर्यंत असल्याने त्याच्यामध्ये पुढेही ते योजनेत सहभागी होऊ शकता. त्यामुळे त्यांना त्या टाईमचं कुठलंही लिमिटेशन्स नसल्यामुळे ते येणाऱ्या काळातही त्या योजनेत त्यांनी वीज बिल भरणा करू शकतात. योजनेमध्ये आष्टी तालुक्यातील आपले पहिले 4 मानकरी ठरलेले करेवाडी गावचे 4 जे ग्राहक होते बांगर आहेत ते तर त्यांनी पैसे भरलेले आणि या योजनेचा लाभ घेतलेला आहे. देवळाली पानाचे येथे डाळिंब पीक परिसंवादाचे आयोजन. आष्टी तालुक्यातील पानाची देवळाली येथे डाळिंब पीक परिसंवादाचे रविवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित गांधी महाविद्यालय कडा व पानाची देवळाली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या परिसंवादाचे खास आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी खास मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांना डाळिंब रत्न पुरस्कार प्राप्त विजेते बाबासाहेब गोरे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या भागातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी आवाहन केले आहे. ते आज माध्यमांशी बोलताना माहिती सांगत होते. आष्टी येथे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन. विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील निमंत्रित प्रमुख असणारे कवी या कवी संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे. राज्यभरातील कवी संमेलनामध्ये या मोठ्या प्रमाणात कवी उपस्थित राहणार आहेत. सुरेशांना धस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टीमध्ये निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी गीतकार विनायक पवार, ख्वाडा आणि बबन या चित्रपटांचे ते गीतकार आहेत. यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि कवयित्री या कवी संमेलनासाठी हजेरी लावणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ कवयित्री संजीवनी तडेगावकर, कवी तुकाराम धांडे, कवी DK शेख, प्रभाकरजी साळेगावकर, मुकुंद राजपंखे, अरुण पवार, सत्यप्रेम लगड, सुरेखा खेडकर, अनंत कराड, विठ्ठल जाधव, माधव सावंत, नागेश शेलार, इंद्रकुमार झांजे आणि संगीता होळकर आवटे इत्यादी निमंत्रित कवी या कवी संमेलनामध्ये आपल्या रचना सादर करणार आहेत. हे कवी संमेलन
अद्वैतचंद्र निवास सानप पेट्रोल पंपासमोर आष्टी या ठिकाणी दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी म्हणजे रविवारी सायंकाळी 7 वाजता या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले असून या कविसंमेलनाची संपूर्ण तयारी झालेली असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कविसंमेलनातील कवितांचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी मी आपणास विनंती करतो. सुरेश अण्णा धस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टीमध्ये निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी गीतकार विनायक पवार, ख्वाडा आणि बबन या चित्रपटांचे ते गीतकार आहेत. यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि कवयित्री या कवी संमेलनासाठी हजेरी लावणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ कवयित्री संजीवनी तडेगावकर, कवी तुकाराम धांडे, कवी DK शेख, प्रभाकरजी साळेगावकर, मुकुंद राजपंखे, अरुण पवार, सत्यप्रेम लगड, सुरेखा खेडकर, अनंत कराड, विठ्ठल जाधव, माधव सावंत, नागेश शेलार, इंद्रकुमार झांजे आणि संगीता होळकर आवटे इत्यादी निमंत्रित कवी या कवी संमेलनामध्ये आपल्या रचना सादर करणार आहेत. हे कवी संमेलन अद्वैतचंद्र निवास सानप पेट्रोल पंपासमोर आष्टी या ठिकाणी दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी म्हणजे रविवारी सायंकाळी 7 वाजता या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले असून या कवी संमेलनाची संपूर्ण तयारी झालेली असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कवी संमेलनातील कवितांचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी मी आपणास विनंती करतो. कलाकार युवराज इंगोले यांचा आष्टी येथे केला पत्रकारांनी सत्कार. आष्टी तालुक्यातील टाकळशिंग येथील युवक कलाकार युवराज इंगोले यांची दिल्ली येथे निवड झाली आहे. त्यांची उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल आष्टी येथे ते आज आले असता युवा पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने टाकळशिंग येथील युवक कलाकार युवराज इंगोले यांचा सत्कार करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांनी वेगवेगळ्या वेबसिरीजमध्ये काम करून आता त्यांची दिल्ली येथे निवड झाली. याबाबत युवराज इंगोले यांनी ही प्रतिक्रिया दिली, पाहूयात. निवड कला आणि नाट्यशास्त्रामध्ये पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठातून उस्मानाबाद या सब डिव्हिजनमध्ये झालेली आहे. तर कलेची जोपासना करण्यासाठी आणि कला अवगत करून घेण्यासाठी पुढील शिक्षणासाठी मी तिथं 2 वर्षासाठी माझं पुढील शिक्षण कंप्लीट करत आहे. मी मामाची पोरगी, सरपंच, गावठी भांडण, धतिंग, लघुपट, त्यानंतर मराठी चित्रपट तिरसाट, ब्रेसलेट, पाटीलकी, लग्नाची घाई बाईच नाही, त्यानंतर सावधान इंडिया, लक्ष सिरीजमध्ये छोट्या छोट्या भूमिका केलेल्या आहेत. आणि मी आता तिरसाटमध्ये आणि रंगीला बाबू हा एक चित्रपट नवीन एप्रिलमध्ये शूट चालू होणार आहे त्याचं, तर तोही चित्रपट मी ॲज अ लीड म्हणून करत आहे. वाळकेवाडीच्या मंगेशला अजूनही नाही मिळाली शासनाची मदत. मंत्री धनंजय मुंडेंना दिले निवेदन. आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारा मंगेश वाळके, या मंगेश वाळकेने शाळेमध्ये मॅडमने त्याला निबंध लिहिण्यासाठी सांगितला होता आणि त्याने आपल्या वडिलांवर माझे बाबा हा निबंध लिहून संपूर्ण राज्यभरामध्ये हा निबंध चर्चेत आला होता. या गोष्टीला जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आले. याची सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेऊन मंगेश वाळकेला आपण तात्काळ मदत करू अशी घोषणा केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी देखील या मंगेश वाळकेला थेट मुंबईला बोलावलं होतं आणि मुंबईला गेल्यानंतर मंगेश वाळके नावाने शिष्यवृत्ती योजना देखील गोरगरीब मुलांसाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी केलेली आहे. त्यानंतर या बाबीला आता 1 वर्ष पूर्ण होत आले, मात्र या मंगेश वाळकेला अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे सदरील मंगेश वाळकेने आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे. मागील 1 वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी येथील 4थी शिकणारा मंगेश वाळके यांनी आपल्या शिक्षिका नजमा शेख यांनी
त्याला निबंध लिहिण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यांनी आपले वडील यांचं निधन झालेले आहे आणि घरची हालाकीची परिस्थिती कशी आहे या संपूर्ण निबंधामध्ये त्यांनी 16 अक्षरामध्ये लिहिला होता। त्यानंतर नजमा शेख यांनी हा निबंध सोशल मीडियावर व्हायरल केला आणि शिक्षक असणारे तुषार काळे यांनी हा निबंध सर्वत्र व्हायरल केल्यानंतर पहिल्यांदा पत्रकार अविशांत कोमकर यांनी ही बातमी समोर आणली। त्यानंतर मंगेश वाळकेला राज्यभरामधून मदतीचा ओघ सुरू झाला आणि अनेकांनी या मंगेश वाळकेला घरची परिस्थिती आणि प्रत्यक्ष भेटून मदत केली। त्यानंतर मुंबई येथेही शालेय शिक्षण राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी त्याला बोलवून घेतलं आणि त्याची सर्व परिस्थिती ऐकून घेतल्यानंतर राज्यभरातील मंगेश वाळकेसारख्या अनेक विद्यार्थ्यांना पूर्वी 1000 रुपयाची शिष्यवृत्ती होती, आता तब्बल 3000 रुपये मंगेश वाळके शिष्यवृत्ती योजना नावाने सुरू केली। विशेष बाब म्हणजे आष्टी तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासामध्ये मंगेश वाळके नावाने शिष्यवृत्ती सुरू होणे म्हणजे हे विशेष होय। आज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला टच करा। आज मराठी।